नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम, गाळीव इतिहासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे की करवीरच्या एका छत्रपतीचाही भर दरबारामध्ये खून झाला होता. ही घटना काय आहे, नेमकी कशामुळे घडली, याचा सविस्तर आढावा आपण या ठिकाणी अगदी थोडक्यात घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ सविस्तर त्या ठिकाणी पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानुसार छत्रपती शिवरायांच्या वारसाच्या दोन गाद्या, पहिली गादी म्हणजे सातारची गादी, जी छत्रपती संभाजीराजांच्या वारसदारांची म्हटली जाते, आणि दुसरी गादी जी असेल ती करवीरची गादी, जी छत्रपती राजारामांची गादी म्हटली जाते. तर त्याच्यानुसार ही जी गादी असेल, इसवी सन 1700 रोजी ज्यावेळेस छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झालं, तर त्यांच्या पत्नी होत्या ताराबाई साहेबांनी करवीर या गादीची पुढे स्थापना केलेली आहे. तर या करवीर गादीमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो, दुसरे संभाजी महाराजापासून म्हणजे ताराबाई साहेबांचे जे सावत्र पुत्र आहेत दुसरे संभाजी, तर तिथपासून ते आत्तापर्यंत जवळपास 12 छत्रपतींनी या ठिकाणी कारभार केलेला आहे. तर याच्यामध्ये आपला या ठिकाणचा आजचा जो विषय आहे, तर तो आहे किंवा ज्यांचा खून झाला तर ते छत्रपती, त्यांचं नाव होतं दुसरे संभाजीराजे. दुसरे संभाजीराजे त्यांना उर्फ आबासाहेब असंही म्हटलं जायचं. तर या आबासाहेबांची जी कारकीर्द आहे तर ती आहे 1813 ते 1821, म्हणजे 8 वर्षाची कारकीर्द, आणि नाममात्र वय त्यांचं 20 वर्षाचं आहे. खून झालं त्यावेळेला. तर ही घटना नेमकी काय होती, तर त्यानुसार आपण जर पाहिलं की कोल्हापूर संस्थान, ज्याला आपण करवीर संस्थान म्हणतो, तर करवीर म्हणजेच एकंदर जे अर्धा कर्नाटका, कोल्हापूरच्या पलीकडच्या बाजूला पंचगंगा नदीच्या बाजूपासून ते कर्नाटका, निपाणी, बेळगाव पर्यंतचा हा जो भाग होता, तर तो करवीर संस्थामध्ये त्या ठिकाणी मोडत होता. तर असं असताना ज्यावेळेस अल्पवयामध्ये वयाच्या 13व्या वर्षी हे दुसरे संभाजी उर्फ छत्रपती आबासाहेब त्या ठिकाणी गादीवर बसले, तर अशा वेळेला त्यांच्याकडं जो सुरुवातीच्या कालखंडामध्ये कराडमध्ये पटवर्धनाकडे किंवा पंतप्रधानीकडे असणारा हा जो एक सैनिक होता, बारगीर ज्याला आपण म्हणता येईल, त्यांचं नाव होतं सयाजी मोहिते. 1811ला तो करवीर संस्थानमध्ये येऊन त्या ठिकाणी दाखल झाला, आणि दाखल झाल्यानंतर त्याच्या असणाऱ्या बेगमीकरता किंवा त्याच्या सैन्याकरता भोगाव आणि केरली नावाची 2 गावं छत्रपतींनी त्याला इनामामध्ये लावून दिली होती. त्याच्यानंतर थोड्याच दिवसामध्ये छत्रपतींचा आणखी एक जो हुजरा होता, तर त्या हुजऱ्याला केरली गावामधली 5 गुंठे जमीन त्या ठिकाणी देण्यात आली आहे. त्यामुळं हा जो सयाजी मोहिते आहे, सयाजी मोहितेचं म्हणणं होतं की मी ही जी काही इथली असणारी जमीन जी असेल किंवा माझी जागीर या ठिकाणी आहे, इनाम मला मिळालेलं आहे, त्यामुळं मी माझं इनाम सोडणार नाही. त्यामुळं महाराजांप्रती किंवा महाराजाविषयी त्याच्या मनामध्ये राग निर्माण व्हायला लागला. तो आपला तिथं असणारा दावा सोडत नव्हता. तर अशा वेळेला त्यानं दरबारामध्ये एक अर्ज केला, आणि अर्ज केल्यानंतर जो आपण इनाम आपल्या हुजऱ्याला माझ्यातून दिलेला आहे तो रद्द करावा. मात्र ज्या असणाऱ्या छत्रपतीकडून त्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर आलं नाही, आणि त्यामुळं शेवटी त्यानं 16 जुलै 1821ला खुद्द छत्रपतींना जाब विचारण्याकरता तो आता त्यानं कोल्हापूरला आलेला आहे. आणि कोल्हापूरला आल्यानंतर सोबत त्यानं आपली जी 3 मुलं होती, बाबाजी आहे, बापूजी आहे, बाजीराव, आणि एक जो नातू होता त्याचं नाव होतं भाऊ, या सर्वांना घेऊन तो आला. हा खून कसा झाला याच्याविषयी 2 मतमतांतर त्या ठिकाणी आहेत. खून झाला हे फिक्स आहे किंवा निश्चित आहे. मात्र एका जो असणाऱ्या याच्यानुसार, प्रवादानुसार तो आला सशस्त्रपणे त्या ठिकाणी आला होता. हातामध्ये त्याचे शस्त्र होती. अशा वेळेला तो राजवाड्याच्या समोर आला, आणि थेट महाराजापर्यंत जाऊन तो त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. आणि महाराजाला त्यानं हुजत घालायला सुरुवात केली की जे आपण एका हुजऱ्याला माझ्या असणाऱ्या इनामातून वतन दिलेलं आहे किंवा तिथं जी काही 5 गुंठे दिलेलं आहे, तर ती रद्दबदली करावी, आणि त्याचबरोबर आपल्या असणाऱ्या दरबाराकडून माझ्या चाकरीच्या बदल्यात 20,000 रुपयाचं आपल्याला देणं लागतं, ते त्वरित द्यावं, अशा प्रकारे सांगायला सुरुवात केली. आणि सांगताच या बारगीर माणसानं किंवा साध्या सैनिक माणसानं थेट छत्रपतींच्या शर्टला किंवा छत्रपतींना त्या ठिकाणी त्यांच्या पदराला हात त्या ठिकाणी घातला. यामुळे साहजिकच आहे की महाराज भडकले, आणि त्याला बाहेर जायला त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि तेवढ्यात त्याचे जे काही बाकीचे सहकारी होते त्यांनी शस्त्र बाहेर काढलं, आणि महाराज बाहेर जायला लागले. सयाजी मोहितेने रस्ता अडवून धरला. तेवढ्यातच एका माणसानं आपल्या हातातला तमंचा म्हणजे गुळी त्यांच्यावर झाडली. सयाजी मोहिते आपले जे असणारे कटार घेऊन
महाराजापाशी बसला की आणखी कुणी वार करू नये. तेवढ्यात त्याच्या सहकार्याने शेल्यानं महाराजांचं जो काही बरगड्याला जिथं गोळी लागली होती, रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते, वाचवण्याचा किंवा ते ह्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्यामध्ये त्यांचं प्राण गमावलेले आहेत. दुसरी एक जी घटना सांगितलं ते म्हणजे त्याच्यामध्ये घटना जरी वेगळी असली तरी सुद्धा हा सयाजी मोहिते सशस्त्रपणे गोंधळ घालत ज्यावेळेस करवीरमध्ये पोहोचला, छत्रपती ज्यावेळेस अंबाबाई चौकातून आपल्या राजवाड्याकडे चालले होते तर त्यावेळेला रस्त्यातच त्यानं अडवलं, सायंकाळची वेळ होती, अडवलं आणि सांगितलं, म्हणजे तिथं हात धरून तो छत्रपतींना हात धरून तो विचारायला लागला, विचार लागला की ती आपली रद्दबंदी करा, माझं जे इनाम दिलेलं आहे ते रद्दबंदी करा आणि 20,000 रुपये आत्ताच्या आत्ता द्या. त्या झटपटीमध्ये जो दुसरा एक जो काही त्यांचा हुजऱ्या होता तो समोर आला, त्यालाही त्या ठिकाणी म्हणजे अडवण्यात आलं आणि या झटपटीमध्येच सयाजी मोहितेचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं बाबाजी. बाबाजीनं थेट आपला तमंचा काढल्या आणि महाराजावर त्या ठिकाणी गोळी घातलेली आहे. तर अशा रीतीने एकंदर महाराज त्या ठिकाणी कोसळून त्यांच्या रक्तबंबाळ अवस्थेमध्ये म्हणजे त्यांचं त्याच्यामध्ये निधन झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला धोका होऊ नये म्हणून सयाजी मोहितेनं बाकीच्यांना ओलीस धरण्याचं काम केलं आणि बऱ्याच असणाऱ्या त्यानं अटी शर्ती टाकल्या आणि कसा बसा तो तिथून निष्ठून द्यायला, कोल्हापूरमध्ये निष्ठून जायला तो यशस्वी ठरलेला आहे. आणि त्यानंतर बरंच काही रामायण त्या ठिकाणी घडलं. म्हणजेच एकंदर दुसरे संभाजी महाराज, त्यांना आबासाहेब महाराज म्हणतायत, तर त्यांचं या असणाऱ्या हल्ल्यामध्ये 16 जुलै 1821 वयाच्या 20व्या वर्षी त्यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे, म्हणजेच खून झालेलं आहे. आणि त्यानंतर तो येळगुळ परिसरामध्ये पळून गेला होता. मात्र आपले जे काही सैन्य असेल, करवीर संस्थानचे सैन्य असेल, त्याच्या मागावरच होते. त्यांनी जाऊन पहिल्यांदा येळगुळ परिसरामध्ये जो सयाजी मोहिते होते त्यांना त्या ठिकाणी गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि त्यांची बाकीची मुलं असतील किंवा इतर त्याचे जेवढे सहकारी होते त्यांना अतिशय क्रूर अशा प्रकारच्या शिक्षा देण्यात आल्या. काहींना हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं, काहींना गोळ्या घालण्यात आल्या. तर अशा रीतीने एकंदर म्हणजेच करवीर छत्रपती जे होते आबासाहेब महाराज त्यांचं नाव होतं, तर त्यांना 16 जुलै 1821 रोजी आपल्याच एका साध्या सैनिक किंवा साध्या असणाऱ्या सेवकानं त्यांची भर दरबारामध्ये खून केलेला आहे, हत्या केलेली आहे. हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच सांगा. आपल्या जी काही सूचना असेल ते मांडा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा धन्यवाद.